हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर तुमचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग इनडायरेक्टली स्टार्ट होणार आहे कारण मी कालचा इंट्रो घेतला नाही. बॅकग्राऊंडला मी कॉलेजमध्ये आहे, त्याच्यामुळं बॅकग्राऊंडला सगळे लोक बसले, त्याच्यामुळं सिनेमॅटिकमध्ये काढून त्यांना ब्लर केलं आहे कारण पुढे जाऊन प्रॉब्लेम नको व्हायला. तर आवाज पण पक्का येते, काय नाही, काहीच इश्यू नाही. पण हा ब्लॉग इनडायरेक्टली स्टार्ट होईल आणि बघत राहा. खूप छान ब्लॉग आहे आणि आमच्या मंडळाचे जे सभासद होते आहेत त्यांनी मुलाखत दिलेली आहे. सो बघत राहा, स्टे ट्यून. अवताराला आलेले भगवान घाबरलेल्या स्थितीमध्ये असलेली वसुदेव देवकी, त्या वसुदेव देवकींनी घाबरलेल्या स्थितीमध्ये होते. सोडा सोडा की लपवा लपवा जगदेची, जरी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल, असं या घाबरलेल्या वसुदेवाला भगवान श्रीकृष्ण परमात्मा कानामध्ये सांगतो. केली जाते. यमुनेने रस्ता द्यायचं का न द्यायचं त्याच्याकरता यमुना पाणी वाढायला लागलं. का वाढायला लागलं? तिला दर्शन घ्यायचं बसून त्यानं बासरी वाढलं. तर मग निघाले
आले आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा नंद बाबाच्या असं पुढं बोलेल, यमुनेच्या वळवंटात असलेला, चंद्रभागेच्या वळवंटात झालेला काला आज आपल्या आजीवलीमध्ये होतोय, याचा अर्थ हे सुद्धा एक पद्धतीचं वाळवंटच आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून महाराजांचे शब्द आहेत ना, तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, बरवे नीट आणि उत्तम अशी जी जागा असेल त्याला वाळवंट म्हणा, त्याला काला म्हटलं जातं. आज आपल्या अजिवलीमध्ये हाच काला या ठिकाणी होतो आहे. महाराज सांगतात भगवंतानी जो काला केला तोच काला आपण घेणारे या शब्दाचा अर्थ आहे कंठी धरीला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम, अशा पद्धतीचा काला जो यमुनेच्या वळवंटात झाला, चंद्रभागेच्या वळवंटात झाला, तोच काला आज आपल्या या ठिकाणी होतोय. आणि असा काला मिळत असल्यामुळेच तो गोपाळ म्हणतोय, तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. ज्ञानेश्वर काहीच गर्दी बघा, गर्दी जेवायला बसले ते लोक बघा, त्यांच्या बघा. आणि ए जेवायला वाढत होते इथे थांबलेत. अरे इथं नाही वाढत अजून. माझी आई 1 वाजता ताईचा ब्लॉग बघा. धन्यवाद धन्यवाद. असाच प्रेम राहू दे. गाईज आमच्या मंडळाचे सगळे सभासद आज बोलणार आहेत, बघूया काय बोलणार. 1 मिनिट काहीतरी बोला. नाही, आमचा सप्ताह चांगलाच होतो, पण आमच्या पोरी काय वाढत नाही, त्यामुळं त्या खाली युट्यूबच बनवतात. ठीक आहे काका. नाही मी नाही काय बोल. अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात पार पडलेला आहे आणि त्या उत्साहामध्ये आपल्या चॅनलने आमच्या सप्त्याची चांगली शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचा आम्ही धन्यवाद. तुम्ही 2 शब्द बोला. बोला ना. आता जेवण वाढतोय मी, जेवण झाल्यानंतर. गाईज आमचे सगळे सभासद जेवण वाढतात, ते जेवण झाल्यानंतर बोलतील. सो माईक चालू आहे, कारण तो मध्येच बंद होतो, सो नंतरच बोलतो. 1 मिनिट. सर्वांना रामकृष्ण हरी. गेली 15 वर्ष हा सप्ताह अविरतपणे चालू आहे आणि या सप्त्यामध्ये एकूण 108 सभासद आहेत आणि ते सर्व सभासद 8 दिवस पूर्ण इथे वेळ देतात आणि खूप मेहनत करतात आणि सर्व लोकांची व्यवस्था कशी काय चांगली होईल याकडे सर्वांचा प्रयत्न असतो. या सप्त्याचा हा सप्ताह करण्याचा उद्दिष्ट एवढाच असतो की हा जो तरुण वर्ग, सर्व तरुण वर्ग जो बाजूला भरकटत आहे, तो सर्व तरुण वर्ग या पारमार्थिक क्षेत्रामध्ये पूर्ण वळावा, यासाठी हा सर्व आमचा प्रयत्न असतो आणि हेच उद्दिष्ट त्याच्या मागचं आहे. आणि या सप्त्यामध्ये कोणत्याही प्रकारची कुठलाही
हेवेदावे नसतात. या सप्त्यामध्ये सर्व पक्षीय लोक या सप्त्यामध्ये एक जीवाने काम करत असतात. सर्व पक्षाचे मोठमोठे लोक याच्यामध्ये असून सुद्धा या सप्त्यामध्ये कुठलाही दुजाभाव नाही आहे आणि अतिशय सुंदरपणे मी ईश्वरचरणी हीच प्रार्थना करेन की हा सप्ताह अविरतपणे असाच चालू राहावा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. रामकृष्ण हरी. संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळाच्या वतीने गेली 15 वर्ष आपण आजिवली मैदानावर हा अखंड हरिनाम सप्ताह करत आहोत. या सप्ताहाचं वैशिष्ट्य असं आहे की सप्ताहाचा अर्थच असा आहे की यारे यारे लहान थोर याती याती भलती नर, सर्वांनी या आणि या सप्ताहाच्या माध्यमातून सर्वसामान्य जीवाला सुखप्राप्ती व्हावी हा मूळ उद्देश आहे. आणि समाजामध्ये आज आपण बघत आहोत की भौतिक सुखाच्या मार्गाने लोक आज जात आहेत, तर सर्वसामान्य जीवाला एक अध्यात्म प्राप्ती व्हावी, अध्यात्माचं सुख मिळावं. आणि जे वाममार्ग आहेत, आजची जी तरुण पिढी भरकटत चाललेली आहे, तर या तरुण पिढीला खऱ्या अर्थाने एक चांगला मार्ग सापडावा, चांगल्या मार्गाने त्यांचं जीवन फलित व्हावं, हा मेन आमचा खरा उद्देश आहे. आणि त्या उद्देशाच्या माध्यमातून आज आम्ही महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांना या सप्ताहाच्या माध्यमातून आणून त्यांच्या वाणीतून समाजाला ते आज प्रबोधन करत आहेत. आणि त्यांच्या प्रबोधनाच्या माध्यमातून समाजातील जो घटक आज धर्माचं कार्य आज आम्ही करत आहोत. धन्यवाद. नमस्कार. प्रथम तुझ्या चॅनलला आमच्या ह्या श्री संत सेवा ज्ञानेश्वर सेवा मंडळातर्फे आभार मानतो, कारण का तू वेळात वेळ काढून इथं आमच्या सगळ्यांच्या बाईट घेतेस. हा 108 जणांचा आमचा हा मंडळ आहे आणि अतिशय मंडळामध्ये उत्कृष्ट काम कुठल्याही प्रकारची निधी न घेता हा सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह चालत असतो. आणि या सप्त्यामध्ये अनेक म्हणजे परिसरातली खालापूर तालुका असेल, पनवेल तालुका असेल, पेन तालुका असेल, सर्व परिसरामधली लोक येऊन इथे श्रवणाचा लाभ घेतात. आणि आम्हाला पण ह्या 8 दिवस म्हणजे कधी हा सप्ताह चालू होतोय आणि या सप्त्यामध्ये आनंद आणि श्रवणाचा लाभ घ्यायला भेटतोय, हे आम्हाला सर्वांना सभासदांना म्हणजे त्याची एक उत्सुकता लागलेली असते. या सप्त्याची उत्सुकता लागलेली असते आणि पूर्ण 8 दिवस पूर्ण एक शरीरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते. बाकी जर तसं बघायला गेलं ही कामं जी आहेत या 108 मध्ये 108 सभासदांमध्ये वाटप केलेले. कोण जेवणाचं बघत असतो, तर कोण व्यासपीठाचं बघत असतो, कोण महाराजांचा, कोण प्रवचनाचा, तर कोण नेतृत्व हरिपाठाचा करीत असतो, तर कोण पार्किंगची व्यवस्था करत असतो. कुठली आतापर्यंत या सप्त्याचं नाव महाराष्ट्रामध्ये नंबर 1 दर्जाचं राहिलं आहे. धन्यवाद. तुमच्या चॅनलला मला बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आजिवलीचा सप्ताह म्हटला का तर प्रत्येकाला त्याची उत्सुकता आहे कधी हा सप्ताह एकदा सुरू होतो आहे. ह्या सप्त्याचा विशेष म्हणजे काय, मी बऱ्याच ठिकाणी जातो, सप्ते बघतो, चांगले असतात, पण आजिवलीचा सप्ताह हा आवर्जून येण्याचा, कारण कर्जत पनवेल परिसर जसं आमचे उपसरपंच दीपक पाटील यांनी सांगितलं का इथे येऊन तुम्हाला फक्त तुम्हाला श्रवण सुखाचा लाभ नाही तर तुम्हाला एक आत्मशांती मिळते इथे येऊन. आणि इथले जे परिसरातली जी लोक आहेत त्यांचं कार्य बघून तर मी तर थक्क झालो, कारण आम्ही फक्त काय लांबून येतो, फक्त तेवढ्यापुरतं येतो आणि कीर्तन सहभाग घेऊन किंवा थोडीफार मेहनत करून आम्ही जातो. पण इथले जे स्थानिक आहेत किंवा जे सभासद आहेत त्यांची एवढी मेहनत आहे, मी दरवर्षी सप्त्याला आवर्जून येतो. तसं मी मावळचे जे सुनील शेळके आहेत त्यांच्या सप्त्याला पण जातो, बरेच मोठमोठे सप्त्याला मी एक दिवस भेट देतो. पण हा सप्ताह एक विशेष सप्ताह आहे. तर माझी ह्या सगळ्यांना एक ज्या 108 सभासद आहेत त्यांना मी म्हणजे खरंच त्यांचे आभार मानणे हे म्हणजे आपण शब्दात नाही सांगू शकत, एवढे कार्यतत्पर आहेत. आणि कुठेही कोणाला कुठल्याही भाविकांना कुठलीही कमतरता भासून देत नाही. जसं मामाने सांगितलं का तुमची पार्किंग सेवा असेल, जेवणाची सेवा व्यवस्था असेल, बाकी इतर काही ज्या गोष्टी आहेत त्या सगळे ते जे भाविक विशेष करून अशी काही जे भाविक भक्त आहेत त्यांनी जर कर्जत पनवेलवरून जे भाविक येतात त्यांच्यासाठी बसची सेवा, टेम्पोची सेवा ही पण केलेली आहे. तर हे एक विशेष आहे.
मोस्टली काय असतं का जे भाविक येतात त्यांना येण्याची सोय नसते, रात्री जाण्याची पण ती पण सेवा काही भाविकांनी करून दिली. तर मी सर्वांचे ह्या जे सभासदांना ज्यांचा हातभार लागला आहे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि हा सप्ताह दिवसेदिवस खूप मोठा हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आदरणीय ह्या सालचे सप्त्याचे अध्यक्ष आमचे विश्वनाथ पाटील हे आहेत. मागील 2 वर्ष पाठीमागचे अध्यक्ष माझे वडील होते. मी भातवंका माजी सरपंच आणि माझ्या ह्या मंडळामध्ये माझे वडील हे सभासद आहेत. हबाप कालूराम बाबा महाराज. ह्या सप्त्याचं आयोजन या 108 सदस्यांनी एवढं चांगलं उत्तमरित्या केलेलं आहे. हे सप्ताह जवळ आता 15 वर्ष आहे हा सप्ताह. आमची जी संकल्पना होती या परिसराला या वारकरी संप्रदायाचा इथला लाभ भेटावा, श्रवण सुखाचा लाभ भेटावा. महाराज हे या सप्त्याचे सदस्य आहेत. या मागचा उद्देश एकच आहे. हे 108 सदस्य म्हणजे आपल्या या पनवेल विभागातील 108 रत्न आहेत. यासाठी मला सांगायचं आवडतं अवघ्या महाराष्ट्रामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या साक्षात ही दुसरी पंढरी आहे. इथं पंढरी ही पांडुरंग तिकडं असतोच, पण इथं ही साक्षात या भाविकांच्या रूपाने तुम्हाला इथं पाहायला मिळते. आणि हा सप्ताह हा कायमस्वरूप जोपर्यंत सूर्य आहेत, चंद्र आहे, तोपर्यंत हा सप्ताह असाच आम्ही चालू ठेवू. यापुढे येणारी आमची नवीन पिढी या सप्त्याला नक्कीच अशीच पुढे भर देईल. या सप्त्याच्या वतीने आपल्या या TV चॅनलचा मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद देतो. धन्यवाद. माझं नाव दिलीप गोमा भोपी, निवेदक आणि कराओके सिंगर. या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी मी ते हजेरी लावलेली आहे. काल पण आलेलो. खरोखर अप्रतिम असा सोहळा, याची देही याची डोळा असा हा सोहळा आपण बघायला मिळतोय. श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ आजिवली पनवेल परिसर अखंड हरिनाम सप्ताह इथे चालू आहे. आणि खरोखरच एक उत्स्फूर्त असा वैष्णवांचा मेळा इथे भरतो. आणि खरोखरच या ठिकाणी जी इथे सेवा करतात मंडळी 108 एक विशेष म्हणजे 108 सभासद आहेत आणि 108 सभासदांच्या व्यतिरिक्त कुणाची इथे देणगी स्वीकारली जात नाही. एक खूप वैशिष्ट्यपूर्ण हा सोहळा होतोय. तर निश्चितच या ठिकाणी मी सर्व या वैष्णवांचा मी आभार मानतो की आपण प्रत्येक वर्षी या ठिकाणी आपण तारीख सेव्ह करता आणि आवर्जून इथे येता आपण 8 दिवस. खरोखरच सर्वच मी वैष्णवांचा सर्व माऊली भक्तांचं मी इथे आवर्जून इथे आभार मानतोय. विशेष म्हणजे माझे सहकारी अगदी माझे सरपंच आदरणीय नंदकुमारजी मुकादम हे तातडीने उपस्थित आहेत. खरोखर आमचे आदरणीय उद्योगपती दिनेशजी पाटील पण आहेत. आमचे शिरडोन गावचे या ठिकाणी हरिभक्तपण अरुण गारू पवार हे पण इथे उपस्थित आहेत. विशेष म्हणजे त्यांची मिसेस पण कीर्तनकार आहे, हे विशेष आहेत. आणि आदरणीय यांनी हा मंडप सजवलेला आहे. या रायगड जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा मंडप ज्याचा असेल ते सन्माननीय आमचे आदरणीय जनार्दनजी केणी हे मंडप मंडपाचे प्रोपायटर आहेत. एक त्यांचं नाव आहे या क्षेत्रामध्ये. आपला मराठी माणूस पुढे पडता जातोय, मराठी बाऊल पडता पुढे आणि मराठी माणूस पुढे जातोय, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि सप्ताहाबद्दल बोलायचं झालं तर अतिशय सुंदर असा सप्ताह या ठिकाणी पंचक्रोशीमध्ये नव्हे, पूर्ण रायगड जिल्हा नव्हे, महाराष्ट्रामध्ये कुठेच नसेला सप्ताह असा हा सप्ताह इथे सोहळा इथे भरलेला आहे. आणि खरोखरच इथे महाराष्ट्राचे दिग्गज असे कीर्तनकार इथे त्याच्यामध्ये आपण अगदी जो कीर्तनकार आपण सर्वांच्या आनंदाचा कीर्तनकार आहे तो म्हणजे इंदुरकर महाराज यांचं येणं हे इथे पण खूप महत्त्वाचं असतं. आणि खरोखरच दिग्गज कीर्तनकारांच्या कीर्तनकार या हरिनाम सप्ताहाला इथे उपस्थित दाखवतात. त्याबद्दल सर्वच कीर्तनकारांना मी ते आभार मानतो. मी जातो या ठिकाणी आमचे उद्योजक दिनेशजी यांच्याकडे. मी पुढच्या वर्षी 6 जानेवारी 13 जानेवारी हा सप्ताह होणार आहे. या निमित्ताने मी तुम्हाला अगोदरच निमंत्रण देत आहे, हे स्वीकारावे. आत्ताच आमचे जे मित्र आहेत त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. मी श्री संत ज्ञानेश्वर सेवा माऊली मंडळ आजिवली पनवेल परिसर या अखंड हरिनाम सप्ताहाचा एक सभासद आहे. आणि तसं म्हणायला गेलं तर 2011 सालाला याची जी नीव राखली गेली तर ती म्हणजे आदरणीय हरिभक्तपरायण अनंतबुवा पाटील हे, तसेच गाताडे आणि परशुराम माली, तर ही लोक एकत्र आली आणि त्यांनी ठरवलं की आपल्याला काहीतरी एक आगळं वेगळं काहीतरी करूया. आणि मग ते करत असताना त्यांच्याकडे ती संकल्पना आली की आपण एक परिसराचा अखंड हरिनाम सप्ताह करूया. आणि सप्ताह करत असताना आमच्यामध्ये मालकरी कोण नाही आणि कुठली लोकं घ्यायची, तर
तर मग पंचक्रोशीतील एक जे चांगले पदाधिकारी आहेत, जे कार्यरत आहेत लोक, मग ते राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात जे कार्यरत जी लोक होती, त्या प्रत्येकांना हरिभक्तपरायण परशुराम माली, अनंता महाराज आणि आमचे गाताडे दादा यांनी सगळ्यांना फोन करून विचारलं का असा एक सप्ताह आम्हाला करायचा आहे आणि ह्यासाठी तुम्ही सभासद व्हाल का. तर त्या टायमाला पहिल्या वर्षाला 33 लोक सभासद झाले आणि ते 33 लोकांचं आज 108 सभासद झाले आणि 2011 पासून आतापर्यंत फक्त सभासदच वर्गणी काढतात आणि हा हरिनाम उत्सव साजरा करतात. हा हरिनाम उत्सवाचं नाव मात्र नाही, तर याच्यामध्ये विविध कार्यक्रम केले जातात. जेव्हा आमचा तपपूर्ती सोहळा होता तेव्हा आम्ही आपल्या आजुलीच्या हायस्कूलच्या शाळेला 1.5 लाखाचे बेंच दिले. त्यानंतर आम्ही ते वैद्यकीय शिबिर भरवले. त्यानंतर महिला सक्षमीकरणासाठी जे काय त्यांना प्रबोधन करायला पाहिजे होतं ते आम्ही प्रबोधन केलं त्यांचं मोठ्या मार्गदर्शक लोकांच्या माध्यमातून. तसेच भ्रूणहत्या, कारण का भ्रूणहत्या ही थांबली पाहिजे त्यासाठी देखील त्यांचे मोठमोठे व्याख्यान करता आणून त्यांच्याकडून त्यांचं प्रबोधन करून घेतलं. तसेच आम्ही वृक्षारोपण केलं, युवकांना मार्गदर्शन शिबिर केलं. हे एवढं सगळं करत असताना दरवर्षी आमच्या मंडळातील साधारण 2 ते 3 लोक हे मालकरी व्रत स्वीकारतात. आपण एक गोष्ट समजू शकता की मालकरी होणं ही सोपी गोष्ट नाही, ही जबाबदारी आहे फार मोठी. आणि ती जबाबदारी स्वीकारायची बोलली तर मालकरी झाल्यानंतर काय होतं तर एखादा व्यक्ती जेव्हा व्यसनाच्या अधीन असतो तेव्हा संपूर्ण कुटुंब त्याचा त्या माणसामुळे त्रस्त झालेला असतो. अख्ख्या घरातील कुटुंबाला असं आपलं जीवन नको नकोसं झालेलं असतं. परंतु ज्यावेळेस तो माणूस या सप्त्याचा सभासद झाला आणि सभासदानंतर त्याचा फलित की आज आमचे उपाध्यक्ष सार्डेकर साहेब आहेत, आजचं ह्या चालू वर्षाचं उदाहरण का त्या दोन्ही दाम्पत्याने ठरवलं की आम्हाला मालकरी व्हायचं आहे. असे दर वर्षाला 1-2 सभासद आमचे या मंडळाचे मालकरी होत आहेत. विचार करा तुम्ही, एक कुटुंबामध्ये एक व्यक्तीने हे जर व्रत स्वीकारलं तर कुटुंबाला मिळणाऱ्या सुखाचे आपण कल्पना करू शकता. म्हणून हा नुसता उत्साह नाही तर संतांचे विचार आहेत. आणि मी खऱ्या अर्थाने सांगू शकतो की आमचे सभासद ज्या अर्थी मालकरी होत आहेत आणि इथं ओसंडून समाज येतोय, एवढा समाज होतोय की जसं का त्रिवेणी संगम आहे. इथे आजुली हा एक त्रिवेणी संगम आहे आणि इथे एवढा समाज येतो. समाजामध्ये खूप काही बदल होतो. समाजाच्या ज्या ज्या अपेक्षा आहेत त्या आम्ही त्यांच्या वारंवार विचारतो आणि दर वर्षाला नवीन थीम, नवीन काहीतरी एक वेगळं काहीतरी करायचं जेणेकरून समाजातून प्रेरित होईल. असं आम्ही आजपर्यंत कार्यक्रम केले. आज आमचं काळाचं कीर्तन झालेलं आहे आणि खूप काही इथे आम्हाला शिकण्यासारखं आहे. आमच्याकडून जर काय चुकलं असेल तर आम्ही मंडळाच्या वतीने सर्व समाजाचे आम्ही माफी मागू आणि तुम्हाला काय आम्हाला सूचना द्यायच्या असतील तरी आपण देऊ शकता, जेणेकरून आम्ही त्यामध्ये आमच्यात बदल करू. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ आजिवली परिसर या मंडळाच्या वतीने सालाबारप्रमाणे आणि हिंदू धर्माप्रमाणे तिथीवर अखंड हरिनाम सप्ताह हा आयोजन केला जातो. 108 लोकांच्या माध्यमातून हा सप्ताह होत असतो. 108 लोक सभासद होऊन हा मंडळ तयार झालेला आहे. मंडळाचे एवढं उद्दिष्ट आहेत की साधू संतांचे विचार हे सर्वसामान्य माणसाच्या तळागाळापर्यंत पोचले पाहिजे एवढा उद्दिष्ट ठेवून हा मंडळ चालत असतो. मंडळाचं दुसरा उद्दिष्ट आहे की सालाबादप्रमाणे कमिटी चेंज होत असेल, अध्यक्ष असेल, उपाध्यक्ष असेल, कार्याध्यक्ष असेल, संपर्क प्रमुख असेल, खजिनदार अशी 5 पदं या मंडळामध्ये नियुक्ती केली जातात. एकदा सप्ताह झाला की पहिली सप्ताह झाल्यानंतर एक मीटिंग होते, ती हिशोबाची मीटिंग होते आणि हिशोबाची मीटिंग झाल्यानंतर लगेच 8 दिवसामध्ये एक नवीन कमिटी स्थापन करण्यासाठी मीटिंग घेतली जाते आणि त्याच्यामध्ये निवड केली जाते. हा मंडळाचं वैशिष्ट्य. आणि दुसरा वैशिष्ट्य, कोणाकडूनही काही मदत घेतली जात नाही. जे काही करायचं आहे ते मंडळातील सदस्यांनीच करायचं आहे. मग ते पंक्ती असतील, इतर काही खर्च असेल, वर्गणी असेल. आम्ही 17,000 रुपये पंगत आणि वर्गणी अशी मिळून 17,000 रुपये वर्गणी काढतो. तशी वर्गणी आमच्या मंडळाची 12,000 रुपये वर्गणी आहे. 5,000 रुपये जर पंक्तीच्या ग्रुपमध्ये असेल तर 5,000 रुपये आहे आणि जर अख्खी पंगत पाहिजे असेल तर 30,000 रुपये आहे. असं आम्ही या मंडळाचे वैशिष्ट्य आहेत आणि खूप चांगला. तर या वर्षाचे 15 वर्षाचे मंडळाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण विश्वनाथदादा पाटील हे अध्यक्ष आहेत. उपाध्यक्ष महादेव सार्डेकर हे आहेत आणि हे उपाध्यक्ष झाल्यामुळे या आनंदाने ते यावर्षी मालकरी झालेले आहेत, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सामील झालेले आहेत.
कार्याध्यक्ष आहेत दत्तात्रय पाटील बेलवली, संपर्क प्रमुख आहेत दुर्गे महाराज पुंडलिक महाराज दुर्गे शेडुंग आणि खजिनदार आहेत चंद्रकांत महाराज गोजी आरिवली. असं ही नवीन कमिटी 15 वर्षाची आहे. ही 15 वर्षाची कमिटी आणि उत्तम प्रकारे यांनी काम केलेलं आहे. उत्तम प्रकारे सप्ताह झालेला अखंड हरिनाम उत्सव या ठिकाणी पार झालेला 18 डिसेंबर ते 25 डिसेंबर असा 8 दिवसाच्या कालावधीमध्ये उत्तम प्रकारे आणि महाराष्ट्रामध्ये नाव लौकिक व्हावा हा एक वैभव आहे. या आजिवली गावाचा असेल, या तालुक्याचा असेल, रायगड जिल्ह्याचे नव्याच्या पूर्ण महाराष्ट्रभर या अखंड हरिनाम सप्ताहाचा वैभव हा नावाजलेला आहे आणि यांच्या माध्यमातून हा नाव लौकिक झालेला आहे. धन्यवाद. गाडीत आता पूर्ण सभासद जेवायला बसलेत बघा तुम्ही. बाकीचे पुढं वाढतात. ठिकाणी येऊन मदत करत असतात. जो काम पडेल तो करत असतात. गेली 15 वर्ष आपण हा मंडळ व्यवस्थितरित्या चालवत आहोत. मंडळाच्या वतीने त्या पूर्ण मंडळाला धन्यवाद देतो. मतभेद सगळीकडे असतात, आपल्यामध्ये पण या मंडळामध्ये छोटे मोठे मतभेद असतात, पण ते आम्ही मतभेद ठेवत नाही. जरी काही मीटिंग मध्ये कुठल्याही मीटिंग मध्ये एकामेकांशी काही वाद झाला कुठल्या विषयावरून, पण तो आम्ही वैयक्तिक कधी वाद घेत नाही. तो मंडळाचा वाद समजून आम्ही एकामेकाच्या खांद्यावर खांदा लावून आणि खांद्यावर हात टाकतो लगेच. आणि आता एकजुटीने हा आपला परिवार आजपर्यंत 15 वर्षाची वाटचाल योग्य रीतीने पार पाडलेली आहे आणि आजची त्याची सांगता आहे. सर्वांना मनापासून मी धन्यवाद देतो. मंडळाच्या वतीने धन्यवाद देतो. मी वैयक्तिक धन्यवाद देत नाही, तर मनापासून या मंडळाच्या वतीने सर्वांना धन्यवाद देतो.